महाराष्ट्राचं कालपर्यंत लक्ष लागून राहिलं होतं ते आंतरवली सराटीकडं. मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हात आंदोलनासाठी बसलेले होते. मराठा आरक्षणासाठी त्यांचा हा लढा आजही कायम आहे. मध्यरात्रीपर्यंत हे उपोषण सुटलं. आता जरांगे पाटील हे गॅलेक्सी रुग्णालयात आलेले आहेत. तेच माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. नक्की सरकारने काय आश्वासने दिले, ती प्रक्रिया केव्हापासून चालू होणार आहे आणि कधीपर्यंत संपणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा, गॅजेटसाठी 1 महिना दिलाय, मात्र आता मंगळवारपासून तुम्ही जे काम चालू होणार आहे ते नक्की काम काय चालू होणार आहे? महाराष्ट्राला ऐकायचंय की नक्की सरकारने काय आश्वासन दिलंय, तर 1 महिना कशासाठी आणि 1-2 दिवसामध्ये काम कुठलं चालू होईल? 1 महिना हा सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे या गॅझेटेडचा GR काढण्यासाठी फक्त तेवढाच 1 महिन्याचा विषय, बाकी कुठलाच नाही. बाकी उद्याच्या मंगळवारपासून कामं सगळे सुरू होणार. काम म्हणजे कोणतं की 58 लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचे प्रमाणपत्र निघणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना प्रमाणपत्र आतापर्यंत दिलेत राज्यभरात, महाराष्ट्रात, त्यांच्या व्हॅलिडिटी देणं हा विषय सुद्धा आता ते म्हणले आम्ही तातडीनं सुरू करतो. ते आदेश काढतो, त्या सूचना काढतो. आम्ही हा ड्राफ्ट तुम्हाला दिलाय, याच्यावरती काढायचं का म्हणून ते म्हणत होते, काढायचं म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. आता अपेक्षा आहेत की लवकर हे सगळे कामं मार्गी लागणार आहे? हा, वाटतंय, कारण त्यांना कळालंय की मराठा समाज कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. जो पावसात सुद्धा आंदोलन करू शकतो, तो उन्हातही करू शकतो, आणि वेळ आली तर तो आपली बेजारी सुद्धा करू शकतो. पुन्हा उन्हात बसायचं काम पडणार नाही असं बेजारी करू शकतो समाज त्यांची पुन्हा वेगळी. तेही त्यांच्या डोक्यात 100% आलं असावं. नसन आलं तर आम्ही त्यांचं डोकं ठेकायला आणू मग. पण ह्या सगळ्या मागण्या, हैदराबादचं गॅझेटियर या विषयाची त्यांनी SOP त्या तयार केल्या, ड्राफ्ट दिला. या ड्राफ्टनुसार आता वरिष्ठ पातळीवर आम्हाला सूचना आणि आदेश काढावं का म्हणून ते त्यांनी आणला होता ड्राफ्ट. तर मग आपण तो काही अभ्यासकांकडे दिला, काही SOP असतील ते असतील, काही समन्वयक आहेत, काही हुशार लोक आहेत त्यांच्याकडे दिला. काल दिवसभर आणि रात्रभर सुद्धा तेच विषय सुरू होते. आणि मग नंतर ते म्हणले हे बरोबर आहे, काही बदल करायचे होते ते बदल पण त्याच्यात केलेत. अवघ्या काही तासामध्ये उपोषण सोडावं लागलं. हे यश मानावं लागेल या कठोर उपोषणाचं? यश 100% म्हणावं लागेल. का तर हे करत नव्हते. ड्राफ्ट तयार करणं इतक्या गडबडीत अगोदरच्या दिवशी, म्हणजे उपोषणाला बसायच्या अगोदरच्या दिवशी रात्रभर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, विखे पाटील, इथले आयुक्त यांच्या सगळ्यांच्या सचिवांच्या रात्रभर चर्चा सुरू होत्या बसायच्या अगोदरच्या दिवशी. आणि बसल्यावर सुद्धा दिवसभर त्यांचं तेच सुरू होतं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलंय. ते त्यांना विचारून ड्राफ्ट तयार केलाय. आणि मग त्याच्यात काय सुधारणा करायच्या ह्या अभ्यासकांनी त्यांनी सांगितलं. आता त्या सूचना दुरुस्त्या करून त्याच्या सूचना, सगळे आदेश वरिष्ठ पातळीवरती आता उद्या मंगळवारपासून सगळ्या विषयातले काढायला सुरू करते. मग ते केसेस असतील. उपोषण सुटलं, सरकारने मागण्या मान्य केल्या, मात्र आता दुसरीकडे लक्ष्मण हाके जे ते याच आंदोलनावर टीका करताना बघतात की सरकारची ही तत्परता नाही तर लाचारी आहे. जर बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले तर आम्ही तहसील कार्यालयावर जाऊ. तहसील जाय, मी त्याची दखल घेत नाही. तहसील जाय नाही तर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बस, काही देणं घेणं नाही. स्वतःच्या जातीला सुधारायचं बघावं. लोकांच्या लेकराचे आयुष्य उद्ध्वस्त करायला पळू नाही. पण आता सरकारवर ते सुद्धा दबाव आणतात दुसरीकडनं. त्याला काय करायचं करू तिकडे, त्याला नाही मोजीत मी दखलच नाही घेत त्याची. बरं, वडेट्टीवार असं म्हणतंय की हे सरकार डबल ढोलकी वाजवल्यासारखं करतंय. एकीकडं मुख्यमंत्री ओबीसीची हिताची गोष्ट करतायत, तर दुसरीकडं विखे पाटील मराठा आरक्षण आम्ही देऊच आणि कुठलाही धक्का न लागता देऊ, ते कसं शक्य आहे? त्यांनी असे प्रश्न उपस्थित केले. कवर जळतो रे म्हणा मराठीच्या पोरावरती. तुमच्या असल्या वागण्यामुळं, तुमचे असले कार्य, तुम्ही नेते झालात म्हणून संपलं ना काँग्रेस. झालं ना, बुडाला टेकलं ना काँग्रेस असल्या लोकांमुळे. त्यांचा जो प्रश्न होता ना पाटील, की तो त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे त्याच पक्षातला एक नेता, म्हणजे त्याच सरकारमधला एक नेता ओबीसी बद्दल बोलतोय आणि दुसरा नेता मराठ्याबद्दल बोलतोय. नक्की आरक्षण मिळणार कसं, असा त्यांचा सरळ तो प्रश्न होता. तुमच्या तसंच आहे ना. तुमच्या काँग्रेसमधला एक नेता मराठी कोण बोलतो आणि तो यासारखे मराठीच्या विरोधात बोलतात. तुमच्या रूट तरी कोणत्या चांगल्या आहेत? तुम्ही संपेल ना सगळं काँग्रेस. आणि काँग्रेसने बी असले नेते घेतल्यामुळं लागले ना वातात सगळी. काय राहिलं? वोटर सुद्धा मजा इतकी राहिली नाही ना, वागण्यामुळेच असल्या. अर्थातच माझा शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडे यांची नॉर्को टेस्ट करण्याचं देखील तुम्ही म्हणतायत. संशय तुम्हाला आहे की त्यांनी घातपाताचा तो सगळा कट रचला होता, यावर तुम्ही ठामात? मग ठाम नाही तर. आणि तेच म्हणलं ना, त्याची नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा. मग आता ते केव्हा करायचं? आता मी जर काय थोडं आंदोलनात गुंतलेलो होतो, समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल आपण जर एखाद्या विषयात सारखं तिकडं सुरू केलं काम, तर म्हणून मी थोडं
शांत होतो. पण त्यांनी आमचेच लोक आमच्याच विरोधात मरू घातलेत. म्हणजे लोकांच्या लेकराचं वाटोळं करायचं आणि तो राजकारण करायचं. तो आता तेच धंदे केले ना. तो तेच केले ना. अर्धे वंजारीचे मारून टाकले, अर्धे मराठीचे मारून टाकले आणि लाभार्थी टोळी चालवासाठी तो मराठ्यातून त्या वंजारी समाजात दुरी निर्माण केली ना. किती माया करत होता त्या समाजावरती मराठा समाज. तुमच्या असल्या वागण्यामुळं मराठी लोक त्यांच्याकडे बघाना सुद्धा ना आता. कारण ते किती अति केलं त्या लाभार्थी टोळीनं. महादेव मुंडेच्या प्रकरणात काय झालंय हे आणि माझ्या प्रकरणात त्याचा नेमका काय उद्देश होता, धन्याचा नेमका उद्देश काय होता, की माझ्या जेवणात गोळ्या घालायच्यात का, विषारी औषध का, काय करायचं काय होतं त्याला, बोटावर नाचवायचं होतं का, आरोपीच्या हातानं मला खेळवायचं होतं का, काय बदनाम करायचं होतं की काय, काय उद्देश होता. बीडचा त्याचा पीए काय जाऊन पडलेलं बोलत होता. पळून ते वापस आल्याच्या नंतर आरोपीशी काय चर्चा होत होती, काय निरोप यांना एकमेकाला जात होते, काय करत होते. आताही आरोपीला बीड, लातूर, परभणी, जालना, संभाजीनगर, पुणे, मुंबईत, खाऊ गल्लीत मुंबईच्या कोण कुठं काय साथ देतंय, काय करतंय, हे काय ब्रेन वॉश करतेत, काय सांगतेत, काय सामूहिक कट घडून आणते ते 5-50 जण आहेत. ही सगळी माहिती नाही, तुमच्या नाही का तुम्ही आता 1 मिनिट, कारण हे लय गरजेचं आहे. ही सगळी माहिती तुमच्या हो, सगळे फोटो आहेत माझ्याजवळ, सगळ्यांचे व्हिडिओ येतं, लोकांनी आणून दिलेले आहेत. मी ते सहन केलं. मला वाटलं होतं आपलेच असतात बदलतील कधी ना कधीतरी. पण ते त्यांच्या डोक्यात ते नाही. 50-60 जण आहेत ते ब्रेन वॉश करतात. म्हणजे हे सामूहिक कट रचतात आणि काहीतरी वातावरण पसरून देतात. हे सुद्धा सगळे आरोपी होणार आहेत म्हणजे यांना लय पश्चाताप येणार आहे. आपण इतकं वाईट केलं. कारण कोणी पोस्ट शेअर करणं वेगळ्या मुद्दाम, आरोपीला साथ देणं, आरोपीला घेऊन संघ हिंडणं. आरोपीला कायद्यात आहे का, आरोपीला घेऊन येता येतं का, आरोपीला साथ देता येते का. आरोपीच्या बातम्या एखाद्या युट्यूबनं जाणून बुजून त्या परळीवाल्याच ऐकून लावायच्या, खात्री न करता खोट्या पसरायच्या. मी आरोपीची तर दखलच घेत नाही, मोजीत नाही, गिनीत नाही, दखल घेत नाही कसलीच. अरे थुकत सुद्धा नाही, तर बघत तर नाही, त्यांच्याकडे थुकत सुद्धा नाही. त्यांना वचवच करायला लावणं. तुम्हाला वाटतं का उत्तरं देत नाहीत किंवा आम्ही काही हे नाहीत म्हणून तुम्ही काही पण बोलायला लागलात म्हणजे आमचे बी काय, आम्ही काय इकडची बाजू कच्ची आहे का काय. त्या भानगडीत उतरू नका तुम्ही आम्हाला. तुमचे कोणचे हे फक्त मी पहिल्यांदा पण ते सांगितलं, मी आरोपीला दोष देत नाही. करणारापेक्षा करून घेणार महत्वाचा आहे आणि याच्यात धन्या महत्वाचा आहे. धन्याची नार्को टेस्ट माझी, 3 आरोपीची आणि लय मोठ्या आरोपी याच्यात निघणार आहेत. कारण एकदा ही नार्को टेस्ट झाली मी ते सगळे अर्ज देणार आहे गृह मंत्रालयाला, त्याला सगळ्याला टाईट करणार आहे. हे दूध का दूध, पाणी का पाणी, याच्यात बाहेर निघायचं. नुसतं युट्यूबला बोलतात म्हणून काय तुम्ही आरोपी सिद्ध नाहीत काय. तुम्हाला वाटतं होय आम्ही युट्यूबला बोलतो म्हणजे ते नाटक शिकेले. ही टोळी अशी आहे ना, मेंगचट आहे. लाभार्थी टोळी ती मेंगचट आहे. ही खोटं पसरायच्याला सवय लागली. यांनीच कोणाला हानमार केली बी तरी हेच म्हणतात, हे आम्ही नाही केली. संतोष देशमुखांचा खून आम्ही नाही केला. तेच यांना शिकवलंय. रेटून बोलायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. यांना रेटून बोलायचं शिकवलंय. आणि मग ते यांना असं वाटतं आम्ही दोषीच नाही. दोषी नाहीत तुमचं ना. तुम्ही बघा खडीच फोडणार आहेत आणि तुम्हाला साथ देणारे जेवढे आहेत, तुम्ही सामूहिक कट रचू लागते, षडयंत्र रचू लागतात ना, हे आजूबाजूच्या जिल्ह्यातले, यांची सुद्धा फजिती होणार आहे. कारण त्याच्यात त्या धन्याचा प्रवक्ता बी आहे, बरेच जण आहेत हे. मग आता हे सगळेच याच्यात गुंडळणं गरजेचं आहे. मी आरोपीला दोष देत नाही, करून घेणाऱ्याला दोष देतोय. त्याच्यामुळं धन्याची माझी नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि ही झाली की महादेव मुंडेच्या प्रकरणात याचा हात आहे का नाही. संतोष देशमुखांच्या प्रकरणात याचा हात आहे, गीतेच्या प्रकरणात, आंधळेच्या प्रकरणात, दिघोळेच्या प्रकरणात, गीतेच्या प्रकरणात, धाराशिवच्या कारखान्याचं काय झालंय. बऱ्याच जागेवरचे विषय आहेत. गेवराईत एक शाळा आहे, त्या 50-60 लाख रुपयाचं काय झालं, ते का फसवलं गेलं. हे असे लय प्रकरण आहेत माझं. आता विरोधात जे बोलतायत त्यांना जशाच तसं उत्तर नाही. ही वेगळा विषय. आता हे जे विषय सांगितला तुम्हाला आत्ताचा, हा विषय जशाच तसं उत्तर, हे विषय वेगळा आहे. ही दुसरा विषय. राज्यात जे सोशल मीडियावरती विनाकारण बदनामी केली जाते, विनाकारण बोललं जातं, विनाकारण हे केलं जातं. आता आईबापापर्यंत चाललेत धन्याचं ऐकून काही जण. आईबापापर्यंत जाणार तुम्ही, आमच्या पण
आम्हाला बी माहिती आहे तुमचं, फक्त जसं तसं उत्तर मिळणार आम्हाला माहिती आहे. ऊस पाटलाचे होते पहिले मराठीचे, ऊस तोडायला गेल्यावर पाथरटात. मी बोलू का तसं? मग मला नाही बोलायचं बरं का तसं, पण म्हणतोय बोलू शकतो आम्ही, आमजवळ बी सगळ्या भाषा आहेत. आता इथून पुढं तुम्हाला जशाल तसं उत्तर मिळणार आहे. राज्यातले कोण कोण आहेत ना, तुम्हाला उत्तर गेलं नाही म्हणून तुम्ही शेपारलात, माजला. तुमचं माज उतरायची ताकद आमच्याजवळ आहे. कोणत्याही ताकदीनं तुम्ही जसे येताल तशी सुरुवात आम्ही करणार नाहीत. धन्या टोळी हे काय तोडीन मारीन तोडीन ही भाषा तोडीन. तू सुरुवात तर कर, शेवट करतोच का नाहीत बघा. आणि जेवढे पुढे येते त्याचा शेवट. सुरुवात तू कर, फक्त सुरुवात आम्ही मराठी नसतो करीत. आणि तो धन्या तुला आता ते आता सुरू झाला. तर हे नेहमीप्रमाणे बिनधास्त आणि रोखठोक जरांगे पाटील माझ्यासोबत होते. त्यांनी जशास तसं उत्तर, यानंतर जर बदनामी केली तर त्यानुसारच आम्ही उत्तरं देऊ. कोण कुठे, म्हणजे मुंबईच्या खाऊ गल्लीपर्यंत कोण कुणाला घेऊन जाते, कुणाला खाऊ घालते, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे माझी देखील नार्को टेस्ट व्हावी आणि धनंजय मुंडे यांची देखील नार्को टेस्ट व्हावी अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.